नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहोत पुण्याच्या मध्यवर्ती भागात, जिथे लोकांच्या भावना, निसर्ग आणि इतिहास एकत्र येतो, ती म्हणजे आपली सारसबाग. I just kept it to myself. I don't wanna know if you're playing me. Keep it on the low, 'cause my heart can't take it anymore. And if you're creeping, please don't let it show. Oh baby, I don't wanna know. मित्रांनो, या बागेची वेळ आहे सकाळी 9 ते 11 आणि दुपारी 4 ते 6. तर आता 4 वाजलेले आहेत आणि बागेचे गेट उघडलेले. बघू शकता सगळे पर्यटक आता बाग फिरायला आतमध्ये आलेले आहेत. इकडून ही एंट्री आहे, इकडून वरतून आपण आलो होतो पायऱ्यांमध्ये. इथं गवतावर सगळेजण येऊन बसतात. इकडं लहान मुलं. चपला आपल्याला इथेच काढावे लागतील खाली. तर आपण सिद्धिविनायक मंदिरात आलेलो आहोत. आपण बघू शकता मंदिराची पाठी सिद्धिविनायक मंदिर समोर दिसतो आपल्याला. सिद्धिविनायक गणपती. गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आपलं. सारसबागेला मित्रांनो 2 गेट आहेत. मगाशी आपण आलो ते मुख्य गेट होतं आणि हे बाहेर पडायचं हे दुसरं गेट आहे मागचं. आता आपण बागेतून बाहेर पडलो आहोत मित्रांनो. बागेतून बाहेर पडलो की आपल्याला इथं समोर दिसते ही संपूर्ण खाऊ गल्ली. इथं जास्त फूड स्टॉल आहेत. बघू शकता फूड स्टॉल आणि लहान मुलांसाठी खेळणी आहेत. हे बघू शकतो आपण. इकडे पण खूप सारे फूड स्टॉल आहेत. हा समोरून जो रस्ता येतो मित्रांनो, हा स्वारगेट वरून येतो. स्वारगेट पासून 2 मिनिटाच्या अंतरावर ही सारसबाग आहे. इकडे आपल्याला दिसते.